आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी मंत्री संजय शिरसाट जे आहेत। शिरसाट साहेब, ठाकरे गटाकडनं आता नीलम गोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणतायत। तुषार दोशी यांच्या निलंबनाची कारवाई केल्यासंदर्भात खरं तर या सभागृहात याआधी देखील अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, त्यामध्ये सभापतींनी थेट निलंबनाचे आदेश दिल्याची अनेक उदाहरणं आहेत। मात्र आता ठाकरे गटाकडनं एक वेगळीच मागणी केली जाते। बघा, सभापतीच्या चेअरवर उपसभापती असेल या सभापती असेल, तालिका उपसभापती सभापती असेल, यांना हे संपूर्ण अधिकार असतात। मला वाटतं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे कलम 9 आहे विधानसभेचं कामकाजाचं ते वाचलं पाहिजे। त्याच्यामध्ये स्पष्टपणे निर्देश दिलेले आहे की तुम्हाला त्या नियमानुसार जोही निर्णय घेईल तो सरकारला बांधील राहील। म्हणून त्या अनुषंगानं निलमताईने घेतलेला तो निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे। याआधी आपण पाहिलं तर भाई जगताप यांना ज्यावेळी मंत्रालयाच्या गेटवर अडवलं होतं आणि त्यावेळी पोलिसांची हुज्जत झाली होती, त्या प्रकरणात देखील असेच आदेश निलंबनाचे देण्यात आले होते। वसंत डावखरे असताना त्यांनी देखील अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबद्दल हे आदेश दिले होते। मग आता तुषार दोषींचा संदर्भात दिलेले आदेश हे कायम राहणार की अद्याप राम शिंदेंनी त्यावरती ते स्थगित ठेवल्याचं याबाबत अधिकृत कुठेही आलेलं नाहीये, मात्र ते स्थगितच राहणार? नाही, तसं नसतं। एकदा सभापतीने किंवा उपसभापतीने घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे सरकारचं असतं। सरकारचा प्रमुख कोण? तर मुख्यमंत्री। तर मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे आणि तो सभापतींना कळवायचा आहे। म्हणून सभापतीने कुठेही त्याच्यावर स्थगिती दिलेली नाही आहे किंवा त्यांना असा कोणताही आदेशही काढला नाही की आता तुमच्या ह्या निर्णयाला काही स्थगिती देतो म्हणून आता आजमध्येच मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्याची कारवाई जी काही करायची ते करतील। कालच्या घटनेनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची मध्यरात्री भेट झाली। साताराच्या जिल्हा परिषद निवडणुकीवरती आता पांघरून पडलं म्हणायचं वादावरती, पण आतमधली धुसफूस ही कायम आहे आणि तुषार दोषींच्या निलंबनाची मागणी ही कायम राहणार का शिवसेनेकडे? बघा, राजकारणामध्ये भाजप पक्षाने काय केलं की शिवसेनेने काय केलं हा मुद्दाच नव्हता। मुद्दा हा होता की त्या ठिकाणी पोलिसाचं जे वर्तन आहे ते चुकीचं आहे। मग पोलीस कदाचित राजकीय डावपेच करताय का किंवा पक्षा अंतर्गत भांडणं लावतायत का, हा एक मुद्दा येतो। म्हणून काल शिंदे साहेबांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली, त्याच्यातून निश्चितच एकमेकाबद्दलचे गैरसमज जर काही झाले असतील तेही दूर झालेले आहेत। आणि मला वाटतं यापुढे असा कोणताही अधिकारी मंत्र्यासारखं काय आमदारांवर सुद्धा असा धक्काबुक्की करण्यापासून थोडा सावध राहील। शेवटचा प्रश्न आहे, आज खरं तर विधान परिषदेतले 9 सदस्य यांचा निरोप समारंभ आहे। जवळपास अनेक जणांबरोबर आपणही काम केलेलं आहे, यामध्ये उद्धव ठाकरे हे देखील असणार आहेत। उद्धव ठाकरेंना नेमक्या काय शुभेच्छा देणार? उद्धव ठाकरेंनी एक तर पक्षाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। खऱ्या अर्थानं त्यांनी विधान परिषदेचं सदस्य जे स्वीकारलं ते मुख्यमंत्री पदासाठी स्वीकारलं होतं, कारण दोनापैकी एका सभागृह सदस्य असणं गरजेचं होतं। तुम्ही पाहिलं असेल अधिवेशनाच्या काळामध्ये ते एक दिवस यायचे, प्रेस घ्यायचे आणि जायचे। मला वाटतं यापुढे त्यांनी जो काही त्यांचा 2.5 वर्षाचा कालखंड येतं पहिले घातला, त्यानंतर पूर्ण विधान परिषदचा कालावधी घातला, यापुढे त्यांनी पक्षाकडे जर जास्त लक्ष दिलं आणि इतरांना संधी दिली तर मला वाटतं ते त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं राहील। त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत। पुन्हा त्यांनी या सभागृहात येऊ नये असं अप्रत्यक्षरित्या आपण शुभेच्छा देत आहे? नाही, येऊ नये नाही, हे त्यांचं क्षेत्र नाही आहे। त्यांचं क्षेत्र संघटन आहे। संघटनामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे। मी त्यांना डिचवण्यासाठी किंवा त्यांना चिडवण्यासाठी बोलत नाही, तर त्यांनी पक्ष बांधणी हा त्यांचा प्रमुख उद्देश असला पाहिजे। ठाकरे घराण्याने राजकारणामध्ये आणि त्या विधानसभेत येणं हे बाळासाहेबाला सुद्धा आवडत नव्हतं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे हे दोघांनाही यावं लागलं। परंतु आता उद्धव साहेबांनी पक्ष सांभाळला पाहिजे। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते संजय शिरसाट, ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। त्याचबरोबर ती जो आदेश हा नीलम गोरेंनी दिला होता त्या संदर्भात देखील म्हणताना ते म्हटलेलं आहे की सभापतींना देखील ते आदेश असतात आणि त्यानुसारच ते निर्णय झालेला आहे। जर्नलिस्ट दीपेश समी, सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।